नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. म्हणजे आज माझ्या आवडीचा विषय अर्थात तितकाच महत्त्वाचा झोप. बरेच जणांना ते जमत नाही. म्हणजेच काय तर बेडवर गेल्यावर नको नको ते विचार येतात. कुठली पण गोष्ट कधी लहानपणी झालेली काहीही आठवतं. उद्या काय करायचं आहे ते डोक्यात चालू होतं. काही जणांना माझ्या भविष्यात काय होईल, माझं करिअर होईल का, हे मला मिळेल का, अमुक तमुक ज्याची गरज नसते ते सुद्धा विचार बेडवर गेल्यावर येतात. काही जण बेडवर झोपताना सुद्धा मोबाईल बघतच झोपतात. मग लास्ट आपण जे पाहिलेलं असतं त्याचा परिणाम सुद्धा आपल्या झोपेवर होत असतो. मात्र काही जणांचं असं असतं की बेडवर पडल्या पडल्या त्यांना झोप येते, ते फक्त झोपेवर फोकस करतात. जसं की मी, पडल्या पडल्या झोप येणं आणि ती डीप स्लीप असणं, बाळासारखी असणं हे खूप चांगलं आहे ओव्हरऑल हेल्थसाठी आणि आपल्या येणाऱ्या दिवसासाठी. खरं तर झोप अशी गोष्ट आहे जी तुम्हाला या जगापासून वेगळं करते. तिथे कोणच नसतं आणि उलट जे ओव्हरथिंक करतात ना त्यांना लवकर झोपलं पाहिजे त्यांनी, कारण ॲटलिस्ट झोपल्यावर तरी तुमची बॉडी आणि ब्रेन खऱ्या अर्थाने रिलॅक्स होतो. सो बेडवर गेल्या गेल्या झोप हवी असेल तर नेमकं काय करायचं याच्याच थोड्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे इवन मला सुद्धा कधी झोप येत नसेल, म्हणजे असं होतच नाही मोस्टली, पण जर कधी असं झालं तर डीप ब्रीथ घ्यायचं, दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा. बस तुम्हाला इतकंच करायचं आहे. तुम्ही काउंटिंग पण करू शकता, 1 2 3 4. तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही कधी झोपाल. वेळ कोणती पण असू दे, पण इट्स रिअली इफेक्टिव्ह. तुम्ही करून बघा, कारण आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जेव्हा श्वासावर असतं आणि काउंटिंगवर असतं तेव्हा झोप येतेच. आणि सायंटिफिक रिझन पण आहे त्याला. दीर्घ श्वास घेतल्यावर रिव्हर्स सिस्टीम रिलॅक्स मोडमध्ये जाते आणि मेंदूला बॉडी शांत असल्याचा सिग्नल मिळतो. त्यामुळे हार्ट रेट कमी होतो, स्ट्रेस आणि ओव्हर थिंकिंग कमी होतं. बॉडी आणि माइंड शांत झाल्यावर मेलाटोनिन हे स्लीप हॉर्मोन जे आहे ते झोप येण्यासाठी महत्त्वाचं असतं, ते रिलीज होतं. त्यामुळे मेंदू पण शांत होतो आणि मस्त आपण ढगात जातो, म्हणजे चांगली झोप लागते. चांगली झोप येण्यासाठी आणखी एक म्हणजे थोडं कोकोनट ऑइल पायाच्या तळव्यांना लावायचं आहे, खोबरेल तेल. 2 मिनिटं तुम्हाला मसाज करायचा आहे. मसाजमुळे मसल्स रिलॅक्स होण्यासाठी हेल्प होते. रिलॅक्सेशनमुळे बॉडी शांत होते. जेव्हा बॉडी रिलॅक्स्ड असते तेव्हा झोप आपोआप शांत लागते. नेक्स्ट म्हणजे झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्याने धुवायचे आहे. कोमट पाण्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि बॉडीमधला स्ट्रेस कमी होतो, ताण कमी होतो. हा छोटा नियम जो आहे तुम्ही जर डेली बेसिसवर केला तर गाढ झोप लागण्यासाठी हेल्प होते. यामध्ये दिवसभराचा ताण हलका होतो आणि आपली बॉडी ॲटोमॅटिक स्लीप मोडमध्ये जाते आणि शांत झोप लागते. झोपण्याच्या 30 मिनिटं आधी मोबाईल बंद करा. 30 मिनिटं म्हणते मी. मोबाईलमधला ब्लू लाईट जो असतो तो आपल्या ब्रेनला कन्फ्यूज करतो. स्लीप हार्मोन रिलीज होत नाहीत. काही दिवस तुम्हाला हे जड जाईल, नंतर सवय होईल. आणि झोपण्याच्या आधी कोमट दूध आणि हळद प्या. त्यामुळे सुद्धा बॉडी रिलॅक्स होते, माइंड शांत होतं आणि नॅचरली छान डीप स्लीप लागण्यासाठी हेल्प होते. रोज एकाच वेळी झोपा. आता मला माहिती आहे हे थोडं अवघड आहे, पण ट्राय करा, कारण आपल्या बॉडीमध्ये बायोलॉजिकल क्लॉक असतं. आपण दररोज वेगवेगळ्या वेळेला झोपल्यामुळे बॉडी जी आहे ती कन्फ्यूज होते. पण रोज जर तुम्ही सेम टाईमला झोपला तर काही दिवसांनी बॉडी स्वतःच त्या वेळेला स्लीप मोडमध्ये जाते. मी बरेच जणांचं लाईफ एक्झाम्पल बघितलेलं आहे, फॅमिलीमध्येच आहे. एका वेळेलाच त्यांना झोप येते आणि ती वेळ झाली की त्यांचं मग चालू होतं. नेक्स्ट थोडं 1-2 थेंब एखादं इसेन्शियल ऑइल तुम्ही पिलूला किंवा एखाद्या टिश्यूला लावून तुम्हाला स्मेल येईल असं ठेवा. मस्त अरोमा. जर हलका स्मेल तुम्हाला जर तो जो स्मेल आवडतो तो आपल्या आसपास असेल तर आपला ब्रेन रिलॅक्स होतो. हे सगळं करून बघा. खरं तर याची गरज पडलीच नाही पाहिजे. नॅचरली झोप आली पाहिजे, कारण आपण इतकं काम करतो, घरी असेल बाहेर असेल, आपल्या बॉडीला रिलॅक्स करणं ही आपली जबाबदारी आहे. पण काही कारणांमुळे जर झोप बिघडत असेल तर हे करायला काही हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.